हे झटपट बनणारं लोणचं तुम्ही एकदा फक्त चाखलं ना की 2 ऐवजी 3 पोळ्या तर नक्की खाल. कसं बनवायचं ते नंतर सांगते, पण त्याआधी आता डीमार्टचा चक्कर झालाच होता. सो ते सर्व ग्रॉसरीचा पसारा ओट्याभर पसरलेला होता. सो ते सर्व आधी भरभूर केलं. त्यानंतर बाजूला टब दिसतोय तुम्हाला, त्यामध्ये मी काही मातीची भांडी आणलीत. सो ती भिजायला ठेवलीत आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. आज स्वयंपाकात मस्त घोळ भाजी बनणार आहे, ते पण मिक्स डाळीमध्ये. तुम्ही मिक्स डाळी वापरल्या नसतील ना, फक्त एकदा वापरून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा. हरभऱ्याची डाळ आणि ही कैरीची फोड टाकायला अजिबात विसरू नका. मी जरा उशीरच केला, तुम्ही आधीच टाका, त्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते. आणि हेच ते मातीचं भांडं तुम्हाला दाखवायचंच राहिलं म्हणून पुन्हा एकदा दाखवलं. त्यानंतर चला आता रेसिपी स्टार्ट करते. मस्त 2 कलमी कैऱ्या घेतल्या, ह्या जास्त आंबट नसतात म्हणून बारीक अशा चिरल्या. आता त्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं ते बघा. सर्वात आधी तर घालते आहे गूळ, त्यानंतर मीठ आणि आता आपल्याला तयार करायचं आहे मस्त तडका. काय नाही, तेलामध्ये भरपूर जिरं घालायचं, 10-12 मस्त अर्धवट कुटून लसणाच्या पाकळ्या, हळद आणि तिखट घातलं की या आंब्याच्या फोडींवर तो तडका सोडायचा. इतकं मस्त बनतं हे लोणचं की काय सांगू, म्हणजे बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल मला माहीत आहे. चला आता चटपटीत तर झालं खाऊन. आता नंबर हेल्दीचा म्हणून इथे आवळा आणि बीटचं ज्यूस पिते मी. चला बाय.